हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. तर बघा, गोल गळ्यावर डेली यूजसाठी ही सिंपल बॅकनेक डिझाईन आहे. तर इथे मी दोन्ही शोल्डरला 2 पिना आणि एक सेंटरला पिन लावून घेतलेली आहे. बॅकपार्ट हा मेन फॅब्रिकचा सरळ ठेवून त्यावरती अस्तर हे ठेवलेलं आहे. आणि बघा, पाव इंच अंतरावर मी इथे गळ्याला टीप देऊन घेत आहे. अतिशय सावकाश इथे थोडं थोडं करत, म्हणजे आपला जो गोल गळा आहे त्याचा शेप प्रॉपर गोल येईल याची काळजी घेत हळूहळू मी इथे टीप देऊन घेत आहे. आणि बघा, ही टीप देऊन झाल्यानंतर आपल्याला लगेचच कमरेच्या साईडनेही अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, मी आता इथे कमरेच्या साईडने अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप देऊन घेत आहे. खूप सिंपल, झटपट बनणारी ही बॅकनेक डिझाईन आहे. आणि बघा, आता जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते मी इथे कट करून घेत आहे. आणि बघा, गळ्याच्या साईडने म्हणजे जो मधला एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे तेही मी इथे कट करून घेत आहे. आणि त्यानंतर गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स हे देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं म्हणजे जेव्हा आपण ते ओपन करू तेव्हा गळ्याला दाबटीप देताना फिनिशिंग ही छान यावी, यासाठी मी इथे छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर बघा, आता मी अशा प्रकारे ते सरळ करून घेत आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला त्यावरती दाबटीपही देऊन घ्यायची आहे. तर बघा, मी इथे दाबटीपही देऊन घेत आहे. एकदम कडेकडेने आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बघा, मी इथे गळ्याच्या साईडने दाबटीप देऊन घेतली आहे आणि लगेचच आपल्याला कमरेच्या साईडनेही दाबटीप ही देऊन घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने मी इथे दाबटीप ही देऊन घेत आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला आधी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे ते एकमेकांना जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा, आता ते मी इथे कट करून घेत आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडनेही आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मी इथे ते थोडं थोडं करत जॉईन करून घेतलेलं आहे. आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, आता पुढची डिझाईन आपल्याला बनवण्याआधी टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, सेंटरपासून 4.5 इंच आडवा आणि 4 इंच उभा आणि दोन्हींच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ठेवत आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. तर बघा, मी असं फोल्ड करून टॅप केलं, त्यामुळे दुसऱ्या साईडनेही ते मार्किंग इथे उठलेली आहे. आणि बघा, आपल्याला डबल टीप टक्सला टाकून घ्यायची आहे. स्टार्टिंगला एंडिंगला ते लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला टक्स लवकर खराब होणार नाही. आणि बघा, अशा पद्धतीने डबल टीप ही मी देऊन घेतलेली आहे. त्यानंतर टक्स आपले इथे रेडी झालेले आहेत. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे लेसने डिझाईन करायची आहे.
त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने ते चॉकने मार्किंग करून घेतलेली आहे. आणि ही मार्किंग आपल्याला परत सेंटर ठेवून अशा पद्धतीने ते टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे अलीकडची मार्किंग पलीकडच्या साईडनेही उठणार आहे. आणि बघा परत ती डार्क करून घेत आहे. आणि त्या मार्किंगवरती आपल्याला आता अशा पद्धतीने लेस ही लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी लेससाठी मॅचिंग दोरा यूज केलेला आहे. आणि ही गोल्डन कलरची छोटी अशी बारीक लेस आहे. आणि बघा ती मी बरोबर त्या मार्किंगवरच थोडं थोडं करत जॉईन करून घेत आहे. जसा मार्किंगचा शेप आहे त्याच शेपवर आपली लेस ही प्रॉपर बसली गेली पाहिजे, नाहीतर त्याचा लूक चेंज होऊ शकतो. पण आपल्याला प्रॉपर ती जशी मार्किंग आहे तशी लेस ही बसवायची आहे. आणि लेसला डबल टीप ही देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या लेसला म्हणजे लेसची जी डिझाईन आहे त्याची फिनिशिंग ही छान येईल आणि त्याचं जे लूक आहे ते छान दिसेल. बघा अशा पद्धतीने मी डबल टीप ही देऊन घेत आहे. आपली लेस ही त्यामुळे पॅक लागली जाणार आहे. बघा त्याचप्रमाणे मी दुसऱ्या साईडनेही ही लेस बसवून घेत आहे. खूप सिंपल डिझाईन आहे ही. आजकाल ही डिझाईन खूप चालते. बघा अशा पद्धतीने मी थोडं थोडं करत शेप चेंज न होता लेस ही बसवून घेत आहे. आणि इथे टर्न करताना आपल्याला ती थोडीशी अशी फोल्ड करून घ्यायची आहे. जिथे गोलाकार आहे तिथे व्यवस्थित आपल्याला गोलाकार शेप देत थोडं थोडं करत लेस ही बसवून घ्यायची आहे. जर आपली लेस व्यवस्थित बसली गेली नाही तर आपला ब्लाऊजचा जो पूर्ण लुकच चेंज होऊ शकतो. त्यासाठी हळूहळू टाईम लागला तरी चालेल, पण लेस ही प्रॉपर बसली गेली पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने मी इथे लेस ही बसवून घेत आहे. बघा अशा पद्धतीने आपली लेस इथे बसून झालेली आहे. आणि मी इथे मध्ये सेंटरला एक स्टोन ठेवलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपल्या बॅकनेकचं फायनल लुक आलेलं आहे. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.